1 मे रोजी कोकम ठाणे येथे श्री वीरभद्र महाराज यात्रेच्या निमित्तानं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ कोकम ठाण यांच्या वतीनं भव्य अशा निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलं। या कुस्ती मैदानामध्ये रोख रक्कम रुपये 1 लाख रुपये व वीरभद्र केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची कुस्ती आत्मामालिक ज्ञानपीठाचे संत आदरणीय संत परमानंद महाराज यांनी पुरस्कृत केलेली होती। या प्रथम क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या कुस्तीमध्ये आत्मामालिक कुस्ती केंद्राचे गुरुवर्य वस्ताद भरत नायकल सरांचा पठ्ठा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता मल्ल पैलवान विवेक नायकल यानं पुण्याचा महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल पैलवान नितीन जाधव याच्यावर अवघ्या 2 मिनिटांमध्ये लपेट डावावर प्रेक्षणीय अशा चितपटीनं विजय मिळवलाय। पैलवान विवेक यास आत्मामालिक ध्यानपीठ व कोकमठाण ग्रामस्थांच्या हस्ते रोख रक्कम रुपये 1 लाख व 2024 सालचा वीरभद्र केसरी किताब आणि मानाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलाय। द्वितीय क्रमांकासाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांनी रोख रक्कम रुपये 51,000साठी पुरस्कृत केलेल्या कुस्तीमध्ये कैलासवासी धोंडीराम वस्ताद तालीम संघ येवला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजूभाऊ लोणारी यांचा पठ्ठा राष्ट्रीय विजेता मल्ल पैलवान रोहन लोणारी यानं पैलवान अक्षय पाटील याच्यावर हप्ते डावावर चितपटीनं प्रेक्षणीय असा विजय मिळवत 51,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय। यासह मैदानामध्ये लहान मोठ्या अशा 50 कुस्त्या झाल्या। सर्वच कुस्त्या ह्या निर्विवाद आणि खेळाडू वृत्तीने खेळून निकालीच पार पडल्या। या भव्य अशा जंगी मैदानासाठी पंचक्रोशीतील सर्वच पहिलवान वस्ताद मंडळी व कुस्तीप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावली। या कुस्ती मैदानाची सुरुवात पहिलवानांचे आराध्य दैवत महाबली हनुमान व आत्मामालिक माऊलींच्या प्रतिमेचं पूजन कोकमठाण गावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती उषाताई दुशिंग, माननीय संभाजी अप्पा रक्ताटे, माननीय बाळासाहेब रक्ताटे, कोकमठाण गावचे ज्येष्ठ मल्ल पैलवान कचरू दैनेदाजी, आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक माननीय पैलवान भरत नायकल सर, उपमहाराष्ट्र केसरी माननीय पैलवान राजूभाऊ लोणारी, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच रामफल ठाकरांसर, बाळासाहेब वानखेडकर, वस्ताद विजय रक्ताटे, कैलास वाघ, काशीनाथ फटांगरे, भाऊसाहेब फटांगरे, कुंदन धिवर आणि श्री विकास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचा विजेता पैलवान विवेक नायकल यास विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व व्यवस्थापक माननीय साईनाथ वरपे सर यांनी मानाचा वीरभद्र केसरी किताब व चांदीची गदा देत अभिनंदन केलंय आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। या संपूर्ण कुस्ती मैदानामध्ये NIS राष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान राजू पाटील सर, वस्ताद पैलवान अक्षय डांगे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान लक्ष्मण गवळी, बाळासाहेब वानखेडकर वस्ताद यांनी उत्कृष्ट असे पंचाचं काम पाहिलंय आणि मैदान निर्विवाद आणि सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यात मोलाचं असं सहकार्य केलंय। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।